सुस्वागतम. सर्वांचं स्वागत. सर्वांना नमस्कार. कास चिकित्सितम अध्याय आपण अभ्यास करत आहोत आणि पित्तज कासाच्या संदर्भातले जे श्लोक आहेत त्या श्लोकांचं वाचन झालेलं आहे. त्याचा अर्थ आज आपल्याला पाहायचा आहे. पित्तज कास चिकित्सेमध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे की पैत्तिके सकफे कासे वमनम सर्पिषा हितम तथा मदन काश्मर्य मधुक क्वथितैर्जलैः यष्ट्याव्य फलकल्कैर्वा विदारी इक्षु रसायुतैः हृतदोषस्ततः शीतम मधुरम च क्रमम भजेत. तर पित्तज कासामध्ये कफदोषाचा संसर्ग असताना पैत्तिके सकफे कासे वामक द्रव्यांनी सिद्ध केलेल्या घृतानी वमन करावं. वमनम सर्पिषा हितम. तर वामक जी द्रव्य त्यांनी सिद्ध घृत वापरून वमन करायचं आहे. आणि पुढे द्रव्य सांगितली मदन तथा किंवा मदन काश्मर्य मधुक क्वथितैर जलैः. तर त्याच्यामध्ये मदन फळ, गंभारी, ज्येष्ठमध यांचा काढा पाजून वमन करावं. आणि किंवा यष्ट्याव्य फलकल्कैर्वा विदारी इक्षुरसायैः हृतदोषः ततः शीतम मधुरम च क्रमम भजेत. किंवा तिसरा पण योग वमनासाठी सांगितलाय. ज्येष्ठमध आणि मदन फळाचा कल्क ताज्या विदारी कंदाच्या सुरसाबरोबर किंवा उसाच्या रसाबरोबर प्राशन केल्याने त्याला वमन घडतं. असं पण वमन देऊ शकतात. एक तर जी द्रव्य आहेत ती वमन द्रव्ययुक्त असं घृत वापरा किंवा मदन फळाचा आणि गंभारीचा काढा किंवा ज्येष्ठमध आणि मदन फळाचा कल्क विदारी कंद किंवा उसाच्या रसाबरोबर द्यावा. आणि या दोष नंतर ऋतदोष हा ततः शीतम मधुरम च क्रमम भजेत. आणि शोधन झाल्यानंतर वमन झाल्यानंतर त्याला शीत आणि मधुर आहाराचं क्रमाने सेवन करावं. अर्थातच संसर्जन क्रमानंतर नंतर काही लेख पुढे सांगितलेले आहेत पित्तज कासामधले. आणि ह्या पित्ताला कफ कसा आहे, कफाचा अनुबंध कसा आहे, वाताचा अनुबंध कसा आहे, हा सगळा विचार करून चिकित्सा द्यायची आहे. पैत्तिके तनुकफे कासे सुवृत्ताम मधुरैर्युताम दद्याद घन कफे तिक्तै विरेकार्थमयुताम भिषम. तर पित्तज कासामध्ये कफानुबंध असेल आणि कफ हा तनु म्हणजे पातळ असेल तर निषोत्तर चूर्णामध्ये साखर मिसळून ते द्यावं. पुढे स्निग्ध शीतस्तनु कफे वृक्ष शीत कफे घने क्रमः कार्य परम भोज्यही स्नेहैहि लेघैश्च शस्यते. तर पित्तज कासामध्ये जर घन कफ बाहेर पडत असेल तर निषोत्तर चूर्ण तिक्तरस प्रधान द्रव्याबरोबर विरेचनात द्यावं. आणि कासाबरोबर तनु कफाचं स्टीवन होत असेल तर स्निग्ध आणि शीत आहार द्रव्यांचा भोजनात उपयोग करावा. या उलट जर घनकफ हा स्टीवनातून बाहेर पडत असेल तर वृक्ष शीत द्रव्यांचा आहारात उपयोग करावा. आणखीन पित्तज कासासाठी पुढे मग अवलेख सांगितले आहे. शृंगाटकम पद्मबीजम नीली सारा आणि पिप्पली पिप्पली मुस्तयष्ट्याव द्राक्षा मुर्वा महोषधम लाजा अमृत फला द्राक्षा स्वक्षीरी पिप्पली सीता पिप्पली पद्मक द्राक्षा भवत्याश्चफलाद्रसा खरजूरम पिप्पली वांशी स्वदंष्ट्राम चेति पंचते घृतक्षौद्रयुता लेहा श्लोकार्थैहि पित्तकासिनाम. तर प्रत्येक अर्ध्या श्लोकामध्ये एक एक लेख सांगितलेला आहे. शृंगाटकम पद्मबीजम
आणि नीली, सारा आणि पिप्पली. तर पहिला जो आहे त्याच्यामध्ये शिंगाडा, पद्मबज, नीली आणि पिंपळी. अर्ध श्लोक याचा अर्थ एक एक ओळ. शिंगाटकम, पद्मबीजम, नीली, सारा आणि पिप्पली. दुसरी ओळ जी आहे त्याच्यामध्ये पिप्पली, मुस्तयष्टा, द्राक्षा, मुर्वा, महौषधम. त्यामध्ये पिंपळी, नागरमोथा, चेष्टमध, मनुका, मुर्वा आणि सुंठ. महौषध म्हणजे सुंठ. पुढे लाजा, अमृत, फला, द्राक्षा, पक्षीरी, पिप्पली, चिता. त्यामध्ये लाह्या, आवळा, मनुका, वंशलोचन, पिंपळी आणि साखर हा एक लेख आहे. त्यानंतर पुढे पिप्पली, पद्मक, द्राक्षा, बृहत्याष्ट, फलाद, हा. त्याच्यामध्ये पिंपळी, पद्मकाष्ट, मनुका आणि कंटकारी स्वरस. पाचवा खरजूरम, पिप्पली, वंशी, श्वद्रहष्टा, चेती पंचते. तर खजूर, पिंपळी, वंशलोचन, गोखरू असे हे वरील श्लोकातील एकेका चरणामध्ये सांगितलेल्या 5 औषधांच्या योगाने स्नेह सिद्ध करून गार झाल्यावर त्यात तूप आणि मध मिसळून पित्तजकासासाठी यांचा उपयोग करावा. मृत क्षौद्र युताम लेखा श्लोकार्धे पित्तकासनाम. पुढे सांगितलेलं अजून शर्करा, चंदन, द्राक्षा, मधुधा, त्रिफलोत्पलैः पैते समुस्तरिच सकफे सघृतो अनिले मृद्विका अर्धशतम द्विशत पिप्पली शर्करा फलम लेखयेत मधुना गोर्वा गोहो वा क्षीरपम चषकृत रसम. आणखीन काही लेख सांगितलेत यामध्ये. तर पित्तजकासामध्ये साखर, चंदन, मनुका, मध, आवळा, नीलकमल या द्रव्यांनी तयार केलेल्या अवलेहाचा प्रयोग करावा. त्याचप्रमाणे कफयुक्त पित्तजकासासाठी वरील योगामध्ये नागरमोथा आणि मिरे मिसळून त्यांचा वापर केला जातो. तर वातयुक्त पित्तजकासामध्ये या अवलेहामध्ये तूप मिसळून तो वापरला जातो. नंतर पुढे सांगितलेलं आहे 50 मनुका, मृद्विका अर्धशतम, त्रिंशत पिप्पली शर्करा फलम लेखयेत मधुना गौहो वा क्षीरपम च शकृत्रपम. तर 50 मनुका, 30 पिंपळी, 1 पल साखर हे सर्व एकत्र गोठून मध मिसळून चाटावे आणि यांचं सेवन केल्यानंतर भोजन न करता केवळ गाईचं दूध पिऊन राहावं. क्षीरप फक्त दुधावर राहायला सांगितलेलं आहे. आणि गोशुकृत म्हणजे गाईचं शेण हे मधाबरोबर चाटल्याने उपयोग होतो. आता आणखीन एक लेख पुढे सांगितलेला आहे. त्यामध्ये दालचिनी, वेलची, सुंठ, मिरे, पिंपळी, मनुका, पिंपळमूळ, पुष्करमूळ, लाह्या, नागरमोथा, कपूर कासरी, रासना, आवळा, बेहडा, साखर, मध आणि तूप यापासून तयार केलेला त्वगादी लेह चाटल्याने, त्वग म्हणजे दालचिनी यामध्ये, हा कास, श्वास, हिक्काक्षय त्याचप्रमाणे हृदरोग यांचा नाश होतो. त्यानंतर पुढे पिप्पल्यादी लेह एक सांगितलेला आहे. या पिप्पल्यादी लेहामध्ये पिंपळी, आवळा, मनुका, लाक्षा, लाह्या, साखर ही सर्व द्रव्य दुधामध्ये शिजवावीत आणि संघर्षित झाल्यावर त्यामध्ये 1 अष्टमांश मध मिसळावा आणि हा लेख पित्तजकासात चाटला असता उत्तम लाभदायी होतो.
त्यानंतर एक विदारी आदी योग सांगितलेला आहे. त्यामध्ये विदारी कंद, ऊस, कमलनाल या सर्वांचा स्वरस, गाईचं दूध, साखर आणि मध हे सगळे समभाग घेऊन प्राशन करावं. हा योग पित्तजकास नाशक योगामध्ये श्रेष्ठ आहे. त्यानंतर पित्तजकासामधलं पथ्यापथ्य सांगितलेलं आहे. पित्तजकासामध्ये जंगल पशु पक्ष्यांच्या मधुर मांसाबरोबर किंवा मुदगादी हिंसाबरोबर तिक्त रस प्रधान पालेभाज्या, सावा, कोद्रव यांच्यापासून बनवलेल्या आहार द्रव्ये खावी. तर तिक्त रसाने युक्त ज्या काही भाज्या आहेत त्या खायला सांगितलेल्या आहेत. त्या आणि मुदगयुषा बरोबर सांगितलेले आहेत. पित्तजकासामध्ये जर घनकफ निष्कासित होत असेल तर तिक्त रस प्रधान द्रव्यांनी बनवलेल्या लेहामध्ये मध मिसळून त्याचं सेवन करावं. आणि जर तनुकफ बाहेर पडत असेल तर म्हणजे शालीषष्ठी जे तांदूळ आहेत त्याचा भात जंगल पशु पक्ष्यांच्या मांसाबरोबर खायला सांगावा. त्याचप्रमाणे अनुपानासाठी साखरेचं पाणी, मनुकाचा रस, उसाचा रस, दूध आणि सर्व मधुर शीत अविदा ही द्रव्ये पित्तजकासामध्ये अनुपानासाठी उत्तम मानली जातात. काकोली, बृहती, मेदा, महामेदा, अडुळसा, सुंठ यांच्या काढ्यामध्ये मांसरस, युष आणि किंवा दूध सिद्ध तयार करावं आणि ते सुद्धा अनुपानासाठी वापरावं. नंतर एक शरादी क्षीरपाक सांगितलेला आहे. शरादी पंचमूलस्य पिप्पली द्राक्षयोस्तथा कषायेन सुतम क्षीरम पिबेत स मधु शर्करम. तर या शरादी पंचमूल म्हणजे कुश, काश, शर, दर्भ, इक्षु आणि पिंपळे आणि मनुका यांच्या काड्याने शुद्ध दूध, मध आणि साखर मिसळून पित्तजकासामध्ये द्यावं. असं शरादी क्षीरपाक या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे स्थिरासिता पुष्णीपर्णी श्रावणी भवती युगैही जीवक ऋषभक काकोली तामलक्की वृद्धी जीवकैही श्रुतंबया पिबेत काफी ज्वरी दाही हितक्षयी. तर स्थिरादी क्षीरपाक म्हणजे स्थिरा म्हणजे शालीपर्णी, साखर, पुष्णीपर्णी, गोरखमुंडी, श्रावणी, बृहती, जीवक, ऋषभक, काकोली, ही आवळा, वृद्धी, जीवक यांच्या क्वाथाने दुग्ध सिद्ध करावं आणि स्थिरादी क्षीरपाक कास, ज्वर, दाह, उरक्ष त्याचप्रमाणे क्षयरोगाने पीडित रुग्णाला द्यावा. आता आणखीन काही योग आणखीन सांगितलेले आहेत. त्यामध्ये जीवकाद्यै मधुरकैः फलैश्च अभिषुकादिभिः कल्कै स्त्रीकार्षिकैः सिद्धे पूते प्रदापयेत् शर्करा पिप्पली चूर्ण त्वक्षीर्या मरिचस्य च शृंगाटकस्य चावाप्य क्षुद्रगर्भोत्फलोन्विता गुडान् गोधूमचूर्णेन वा खादेत साशदा. तर यामध्ये शालीपर्णी इत्यादी द्रव्यांनी सिद्ध दूध जे सांगितलं आहे त्या दुधापासून मिळणारं तूप घ्यावं. हे घृत, दूध, उसाचा रस, जीवकादी गणातील द्रव्य आणि अभिषुक म्हणजे पिस्ता प्रत्येकी एक कर्ष यांचा कल्क याबरोबर मिसळून घृतपाक करावा म्हणजे घृत सिद्ध करावं. आणि या घृतामध्ये
साखर, पिंपळी, वंशलोचन, मिरे, शिंगाडा प्रत्येकी एक पल, मध एक पल मिसळावं आणि यात गव्हाची कणिक मिसळून गोळ्या तयार कराव्यात आणि पथ्यकर आहाराचं सेवन करीत कास रोग्याने या गुटिका मात्रेनुसार सेवन कराव्यात. यामुळे शुक्रदोष, रजोदोष, शोष, कास आणि उरक्ष त्याचप्रमाणे क्षयरोग नष्ट होतो. शुक्रासृक्षोक्षुदेशेषु कासे क्षीण क्षतेषु च शर्करा नागरोद्दिच्यं कंटकारी क्षत्रियतमं इष्ट्वा रसं पिबेत् पूतं वस्त्रेण घृतं मूर्छितं माहिष्य अजा विगो क्षीर धात्री फल रसैहि समहा. आणखीन एक शर्करादी योग सांगितलाय आणि त्यानंतर घृतपान सांगितलेलं आहे. तर साखर, सुंठ, सुगंधी वाळा, कंटकारी, कपूर कात्री यांचा पाणी मिसळून तल्क तयार करावा आणि त्यातून फडक्याने गाळून रस काढावा आणि या रसात तूप मिसळून पित्तज कासाच्या रुग्णामध्ये रोज 1 मात्रेमध्ये त्याचं सेवन करावं. आणि जे घृतपान सांगितले माहिष्य अजावी गोक्षीर धात्री फल रसही समयही सर्पी सिद्धम पिबेत युक्त्या पित्तकास निबरगणही. तर म्हशीचं दूध, बकरीचं दूध, शेळीचं दूध, गाईचं दूध, आवळ्याचा रस हे सगळं समभाग घेऊन त्याच्या साह्याने विधिवत घृत सिद्ध करावं आणि योग्य मात्रेमध्ये हे घृत सेवन केलं तर पित्तज कासाचा विनाश होतो. अशा पद्धतीचे पित्तज कासामध्ये तर पित्तज कासामध्ये घृत आणि तिक्तरस द्रव्य त्याचप्रमाणे मधुर द्रव्यांना प्राधान्य दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. वमनम सर्पिषा इति वमन द्रव्ययुक्तेन सर्पिषा वमनम कर्तव्यम. तर सांगितलं की वमन द्रव्य जी आहेत त्यांनी सिद्ध केलेलं घृत हे वमनासाठी वापरावं. यष्ट्याव फलकल्कैहि इति अर्थफलम मदन फलम. या ठिकाणी फल शब्द म्हणजे मदन फल सांगितलं की म्हणजे ज्येष्ठ मध, मदन फळ त्यांचा कल्क. पित्तकासे एव कासवेग निस्सार्यमानस्य तपस्य तनुतायाम घनतायाम च पृथक चिकित्सा. तर कफ कसा आहे, पातळ कफ आहे का घट्ट कफ आहे त्यावरून चिकित्सेमध्ये